आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जसं की आपलं ठरलंय, आज या हॉस्टेल मधला माझा शेवटचा दिवस आहे. म्हणजे उद्या सकाळीच मी इथून बाहेर पडेल. डोंट वरी. मला ना तुमचे आभार मानायचे. म्हणजे तुम्ही त्या स्त्रिया आहात ज्या आपल्या घरापासून एवढ्या लांब आहात, इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडवण्यासाठी मेहनत करताय. आणि ही सगळी मेहनत मला जवळून बघता आली. मला तुमच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि स्पेशल थँक्स टू यू मॅम. तुम्ही या सगळ्या मुलींना आईचं प्रेम दिलं. मी प्लीज तुम्हाला विनंती करतो, प्लीज स्टेजवर या. मॅम, मला या सर्व मुलींच्या वतीने तुमचे आभार मानायचे, धन्यवाद म्हणायचे. आणि आभार मानताना मला तुम्हाला एक भेट वस्तू द्यायची आहे. स्वानंद, मॅम. अरे हे सगळं कशासाठी? हो, तू सिलेक्ट केली. खूप छान. मॅम, तुम्ही खूप छान पद्धतीने हॉस्टेल सांभाळताय. या सगळ्या मुलींची आई झालात. अगदी आपलं काही नातं नसताना सुद्धा माझी आई झालात. मॅडम, तुमचे खूप आभार. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मी जगात कुठेही असलो ना मॅडम, तरी या हॉस्टेलमध्ये जितके दिवस राहिलो ते कधीच विसरणार नाही. थँक्यू. चल इकडून चाल जाऊ. हे थांब, नको जाऊ. अरे आज हॉस्टेल मधले आयटम लोक नाचणार आहे. चल. मला तर बाबा माझ्यावरीच इंटरेस्ट आहे. नको रे, आता आज जायला पकडले गेलो तर मार खाऊ. चला. ए भित्रिया हागुड्या, चेत्यात घाबरतो काय साल्या. चल आहे ना आपण. हे नको, आज जाऊ. इथूनच बघूया यार. लेडीज हॉस्टेल आहे.
तुला आया बहिणी नाहीयेत का? पैसे उडवतोस तू माझ्यावर? चरबी ना उतरवे ना तुझी मी. पैसे उडवायचे, पैसे 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 उडवायचे, पैसे उडव. ए तुला नाचायला लाज नाही वाटेल तर मला बघायला का लाज वाटेल रे छमिया? तू डोकं नको शिका फिरवू. बाजूला. तर हे काय बोललास तू? ए कॉलर सोड. आता 4 लाथा घातल्या सगळी चरबी बाहेर काढेन मी. मुळात हा प्रायव्हेट कार्यक्रम आहे, इथे येण्याची परवानगी कोणी दिली तुम्हाला? ह्यांची हिंमत कशी झाली इथे आतमध्ये येण्याची? यांना धडा शिकवलाच पाहिजे. पोलिसाला फोन कर. ओ मॅडम सॉरी सॉरी सॉरी, याच्यानंतर नाही करणार प्लीज सर. जाऊ द्या सर. पोलिसांना नका बोलू प्लीज. ए सॉरी बोल. सॉरी दादा प्लीज सॉरी. जातो आम्ही दादा. यापुढे जर इथे दिसलं ना याद राखा. चला निघा. चला रे, चला चला. तर आता परत आपण आपल्या कार्यक्रमाकडे येऊयात. या पुढचा कार्यक्रम असणार आहे डान्स परफॉर्मन्स आणि तो सादर करणार आहे आपली सगळ्यांची लाडकी स्वानंदी, डॅशिंग जेसी आणि भित्री असली तरी खंबीर अशी माझी बहीण फातिमा. सो प्लीज वेलकम. अभी तक कुछ नहीं लग रहा था रे, लेकिन अब मेरे को बहुत डर लग रहा है. तुम दोनों नाचो. तू म्हणतेस का ग फातिमा? एवढा वेळ मगासपासून तर जोश मध्ये होतीस, आता काय झालं तुला? जेसी अगं तुला सकाळपासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ताईडी माझ्या आजूबाजूला होती ना म्हणून सांगू शकले नाही. तुला माहिती आहे ना मी प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत नसतं नाचायचं ग. स्वानंदी मला सगळं कळतं, मी पत्रकार आहे, कळलं तुला? आणि स्वानंदी या रिझन मुळे आपण डान्स नाही केला ना तर त्या शिखा, संचिता आणि तुझ्या तायडीला ना डाऊट येईल की तू प्रेग्नेंट आहेस याचं. तुला माहिती नाही ह्या लोकांना आधीपासून तुझ्यावरती डाऊट आहे. आणि स्वानंदी तू फक्त मध्ये उभी राहा ना, तू नको डान्स करूस, आम्ही तुझ्या अवतीभोवती फिरू, कळलं तुला? आणि तू फक्त डान्स करण्याची ऍक्टिंग कर ना, आम्ही ज्या स्टेप्स करतो ना त्याला फक्त रिॲक्ट कर, कळलं तुला? आणि हे बघ आपल्याला कुठे बक्षीस जिंकायचंय, आपल्याला फक्त गंमत म्हणून डान्स करायचंय. सब्र का फल मीठा होता है असं म्हणूयात आपण. हा स्वानंदी चला आता निघूयात, मला तोंड कशी पाडू नका तुम्ही दोघी सुद्धा. स्वानंदी स्वानंदी. चल आल्यात 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 आल्यात. प्लीज या. रेडी. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना, चिंब चिंब देहावरुनी
श्रावण धारा झरताना, हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलकुल जाई, हा उन्हाळ वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई, त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी, राधा ही बावरी हरीची, राधा ही बावरी. मॅडम, बरं झालं मनी सरांनी वाचवला, नाहीतर जे काही बिघडलं असतं ना, तो विचार करून धडधडत. स्वानंदी, स्वानंदी, तुला काही झालं नाही ना? लागलं तर नाहीये ना? तायडे बरी आहे मी. मॅम, मॅम हे बघा. हा काय आगाऊपणा आहे? तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी आपण हॉस्टेलमध्ये असे कार्यक्रम करतो, आणि हे असंच घडणार असेल ना तर यापुढे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. आजचा कार्यक्रम संपलाय. आपापल्या खोलीत निघा, निघा. मनी दादा, अहो एवढं कुठं मनावर घेताय त्या पोरींचं? नका ना जाऊ सोडून. मॅडम जातो. जातो म्हटलं ना की असं कायमचं दूर गेल्यासारखं वाटतं. बाहेर जाताना नेहमी मी येतो असं म्हणायचं. येतो. मॅडम, प्रश्न फक्त मला इथे राहण्याची परवानगी देण्याचा नव्हता. सरपोतदारांचं घर सोडल्यानंतर कुठे जाऊ, काय काय करू, काय नाही, अनेक प्रश्न पडले होते. दुःख पसरलं होतं डोळ्यासमोर. पण तुम्ही थोडे दिवस का होईना मला हे छप्पर दिलं, एक ऍड्रेस दिला. मी हे 4-5 दिवस कधीच नाही विसरणार. थँक्यू. आपलं घर म्हणतोस आणि थँक्यू म्हणून क्षणात पर्क सुद्धा करतोस. खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे. मी नेहमी म्हणते की हे हॉस्टेल माझं घर आहे. पण खरं सांगू, 4च दिवसात तू हे या घराला घर पण दिलेस, आपलंसं केलंस. खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे. महिन्याभराची कामं तू 2-4 दिवसातच पूर्ण केलीस. मी तुला काय फक्त आशीर्वाद देऊ शकतो. मॅडम, मी कधी आईचं प्रेम नाही अनुभवलंय. कधी बघताच नाही आलं ना ते. पण तुमच्याकडे बघून मला कायम आईसारखं वाटलं, अनुभवता आलं ते. थँक्यू. बाय मनी. खरंच आम्ही तुला थांबवू शकत होतो, पण अरे ठीक आहे. मी काय असं कायमचं थोडीच राहणार होतो इथे. आज ना उद्या जाणारच होतो. मणी, माझ्या सख्या भावाने केलं नसेल ना
तितकं तू केलंयस माझ्यासाठी. माझ्या हॉस्टेलची फीस भरलीस आणि तेही मी न सांगता. खरंच त्या शिखाच्या बोलण्यात सगळ्या कशा आल्या मुली नाही माहित. सगळ्यांनी सह्या केल्या. मणी, तू माफ करशील ना आम्हाला? अरे ठीक आहे, त्यात तुमची काहीही चूक नव्हती. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? आणि हा वय आपण इथेच बोलत राहणार आहोत का? मला निघता नाही येणार बुवा. येतो. मग नका ना जाऊ. मला माहितीये माझ्या बोलण्याला काही अर्थ राहणार नाही. तुम्ही ठरवलंच आहे जायचं तर गुड पापडी आहे. तुम्हाला आवडते म्हणून केलेली तेवढीच आमची आठवण. अरे नका आहेत का इमोशनल हो. जसे तू तरी सांग. जेसी तू सुद्धा नाही. यांचं ठीक आहे, स्वानंदी मॅडम या दोघी. पण तू काही मगरमच्छ के आंसू तो नाहीये. मणी सर, मणी सर नका ना जाऊ प्लीज. तुम्ही जाणार तर या हॉस्टेलला काहीच अर्थ नाही राहणार हो. आणि माझ्या इंग्रजीच्या शिकवणीचं काय होईल? माझं काय होईल? नका ना जाऊ ना प्लीज प्लीज. हो कार्तिक तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी आहे ना, फातिमा आहे, जेसी आहे, या दोघी मिळून शिकवतील तुम्हाला. नका काळजी करू. मॅडम मी येऊ का? आणि प्लीज मला बाहेर सोडायला कोणीच येऊ नका प्लीज. अरे बोलली ना तुला, भेटल्यावर बोलू आपण. अरे ऐक ऐक, काल खूप राडा झाला होता त्यामुळे डान्सचा व्हिडिओ पाठवला नाही मी तुला. हो 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 हो, आता पाठवते मी डान्सचा व्हिडिओ बाबू. मी पाठवू का? तू काल खूप उडत होतीस ना छमी आहे. आता बघ तुझ्यासोबत काय करतो. काय करणार आहेस? ए या रे. ए कोण आहे? शिखा. ए सोड दिला. ए थांब 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 थांब. ए थांब. ए थांब. मणी, मणी काय झालं? शिखाला कोणीतरी उचललंय. काय? मॅम मॅम काय झालं? काय मॅम झालं? मॅम मॅम शिखा. शिखा काय झालं? शिखाला मॅम स्वाती सांगते की शिखाला कोणीतरी किडनॅप केलंय मॅम. काय? किडनॅप? शिखाला कोण कशाला किडनॅप करेल? तुझी बघण्यात काहीतरी गफलत झालीये. नाही मॅम, मी स्वतः पाहिलं ऑफिसला जाताना. काही 2-4 मुलं होती, ती एका मुलीला जबरदस्ती गाडीत टाकून नेत होती आणि मी नीट पाहिलं ना तर ती आपली शिखाच होती मॅम. आणि हो, मणीनेही पाहिलं त्यांना. तो बाईक घेऊन त्यांच्या मागे गेलाय. मग मणीला फोन लाव. हो.
नाही रिसीव्ह करते फोन. शिखाला करते. काय झालं? नाही लागत आहे. मला खूप टेन्शन येत आहे. शिखा सापडेल ना मॅम? तू काही काळजी करू नको, मणी आहे ना. ए लय मस्ती आली काय रे तुला? चल गाडी बाजूला घे. बऱ्या बोलाने विचारतोय गाडीत कोण आहे? तुला काय करायचंय? तू गाडी बाजूला घे. चल. तुला काय करायच्या नसत्या चौकशा? आम्ही कोणाला पण घेऊन जाऊ. चल गाडी बाजूला घे. जेव्हा फक्त 3 पर्यंत पोहोचणार, फार वेळ देणार नाही. त्या गाडीतली मुलगी आत्ता माझ्या हवाली कर आणि तू सुसाट निघायचं. नंतर होणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. हे हिरो, काल तुझ्या गल्लीत होतो म्हणून आम्ही पळालो. हॉस्टेलच्या बाहेर आमची ताकद तुला माहित नाही. चल गाडी बाजूला घे. 1 2 3 आता तू निघ.